पुणे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से महिलाओं और युवाओं के लिए दो महत्वपूर्ण ऐप लॉन्च किए गए। उप मुख्यमंत्री और एनसीपी के राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार ने महाराष्ट्र के दिवंगत उप मुख्यमंत्री अजितदादा पवार के नाम से दादा उद्योगिनी और एनसीपी यूथ स्किल्स ऐप का उद्घाटन किया। इस मौके पर सुनेत्रा पवार ने कहा कि दादा की दी गई विकास की विरासत को बीच में छोड़ना उनकी सीख के खिलाफ जाने जैसा है। उनका कहना था कि अजीत पवार ने महाराष्ट्र के विकास का जो प्रोग्रेसिव सपना देखा था, उसे सभी के सहयोग से आगे बढ़ाया जाएगा। दादा उद्योगिनी ऐप के जरिए महिलाओं को उद्यमिता के क्षेत्र में आगे बढ़ने, अपने हुनर को सही बाजार तक पहुंचाने और कारोबार के लिए जरूरी मार्गदर्शन देने का प्रयास किया जाएगा। वहीं एनसीपी यूथ स्किल ऐप के जरिए युवाओं को स्कूल ट्रेनिंग और रोजगार के अवसरों से जोड़ने की कोशिश की जाएगी। सुनेत्रा पवार ने अजित पवार को याद करते हुए कहा कि आज दादा हमारे बीच नहीं है, लेकिन उनकी कमी पूरे महाराष्ट्र के दिल में है। उन्होंने भावुक होते हुए कहा कि जब वो कार्यकर्ताओं और समर्थकों की आंखों में देखती है तो उन्हें रोने की नहीं बल्कि लड़ने और आगे बढ़ने की ताकत मिलती है। उन्होंने कहा कि दादा को आंसू पसंद नहीं थे क्योंकि वो काम में विश्वास रखते थे। इसलिए आज सिर्फ दो ऐप लॉन्च नहीं किए जा रहे हैं, बल्कि अजित पवार के विकास के विजय को आगे बढ़ाने की नई शुरुआत की जा रही है। पुणे में हुए इस कार्यक्रम में एनसीपी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेश अध्यक्ष कृषि मंत्री दत्तात्रेय भरणे, महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे समेत पार्टी के कई वरिष्ठ नेता, पदाधिकारी, युवा और महिला कार्यकर्ता मौजूद रहे। आइए सुनते हैं कि इस मौके पर क्या कुछ कह रही है महाराष्ट्र की उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार। आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या महिला भगिनींसाठी तयार करण्यात आलेल्या दादाज उद्योगिनी आणि आपल्या युवकांसाठी तयार करण्यात आलेल्या एनसीपी यूथ या दोन्ही ॲपचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं उद्घाटन झालं असं आपण जाहीर करतो। आजचा हा कार्यक्रम पुण्यात होत आहे याचा एका दृष्टीनं वेगळाच अर्थ आहे, कारण महिलांच्या शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून पहिली शाळा ही पुण्यातच सुरू झाली आणि तरुणांच्या स्वप्नांना आकार देणारे शेकडो महाविद्यालय, उद्योग, स्टार्टअप्स आणि सगळ्याच गोष्टी आज पुण्यात उभ्या आहेत। महिला आणि तरुण या दोघांबद्दल बोलण्यासाठी पुण्यापेक्षा योग्य दुसरी जागा असूच शकत नाही असं मला वाटलं आणि खरंच हा आज योगायोग आहे। आज मी तुमच्या समोर फक्त राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून उभी नाही, तर मी इथं आज एक महिला, एक आई, एक बहीण, एक सून आणि आपल्या सर्वांची बहिणी म्हणून उभी आहे। आज इथे येताना मी इथला तसा आढावा घेत होते। मला माहिती आहे की गावागावातून इथं यायचं म्हणजे किती कष्ट करावे लागतात। कष्ट म्हणजे येण्यासाठी सुद्धा कष्ट असतात, बायकांनाच ते माहिती असतं। कुणी पहाटे उठून आला असेल, कुणी घरातलं सगळं आवरून आला असेल, कुणी लहान लेकराला सुद्धा घेऊन आला असेल आणि तरीही तुमच्या चेहऱ्यावर वेगळा उत्साह दिसतो आहे। आम्हा बायकांना ह्या गोष्टी कामं करून सुद्धा उत्साह कसा चेहऱ्यावर ठेवायचा ही एक कलाच असते आणि माझ्या प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर मला ती आज दिसते। त्यांना घाई असली तरी त्यांचं मन इकडे पण आहे आणि घरी पण आहे, कारण महिला ही सतत घरात गुंतलेली असते। ती कितीही जगभर फिरत असले तरी तिचं लक्ष घरातच असतं आणि म्हणून हा उत्साह बघितला की मला आजचा दिवस हा एका गोष्टीचा उद्घाटन सोहळाच नाही, तर आजचा दिवस काहीतरी नवीन सुरुवात करण्यासारखा आहे असं मला वाटतं आणि नक्कीच एक नाविन्यपूर्ण सुरुवात आपल्या महिलांच्या जीवनामध्ये या ॲपनं होणार आहे। आज दादा उद्योगिनी या अभियानाचं उद्घाटन करताना माझ्या मनात भावना दाटून आलेल्या आहेत। या अभियानाला दादांचं नाव आहे आणि दादांचं नाव म्हणजे नुसतं नावच नाही, तर दादांनी आयुष्यभर एक विचार जपला
सामान्य माणसाचे जीवन बदललं पाहिजे, गावातल्या शेवटच्या घरापर्यंत विकास पोचला पाहिजे आणि त्या विकासात महिला नुसती बघत उभी राहिली नाही पाहिजे, तर ती स्वतःच्या बदलाची शिल्पकार झाली पाहिजे, असं दादांचं म्हणणं असायचं. आणि हे दादांचं स्वप्न पुढं नेणं ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. म्हणून दादा उद्योगिनी हे माझ्यासाठी नुसतं अभियानाचं नावच नाही, तर ती माझ्यासाठी एक भावना आहे, ती आपल्या सगळ्यांसाठी एक शपथ आहे. खरं तर आज मी अनेक गोष्टी बोलणार होते, पण माझ्या अनेक महिला भगिनी घाई असल्यामुळं त्या पुढे गेलेल्या आहेत घरी. आज आदरणीय अजितदादा आपल्यामध्ये नाहीत हे वास्तव आहे, पण त्यांच्या जाण्यानं माझ्या, तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या मनात जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कोणीच कधीच भरून काढू शकत नाही. एका क्षणामध्ये आपण सगळेच पोरके झालो, पण जेव्हा मी तुमच्या डोळ्यात पाहते तेव्हा मला रडायचं नाही तर लढायचं बळ मिळतं.